नमस्कार, मी राजेंद्र गुरव आणि आपण पाहत आहात आपले आवडते यूट्यूब चॅनल गुरवकी. मित्रांनो, महाराष्ट्राचे निवडणुकीचे रिझल्ट आले आणि रिझल्ट आपण पाहिले की युती सरकारने मोठ्या प्रमाणात दणदणीत असा विजय प्राप्त केला. न भूतो न भविष्यत असे भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना अपेक्षेप्रमाणे किंवा त्यांनी जेवढे अपेक्षा केल्या नव्हत्या त्याच्या अपेक्षेच्या प्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचे उमेदवार निवडून आलेत. आणि हा जो निकाल होता हो महाराष्ट्राच्या निवडणुकीमधला सगळ्यात आश्चर्यकारक असा हा निवडणुकीचा निकाल होता. आणि या निवडणुकीच्या निकालामध्ये जे छोटे मोठे पक्ष होते ते वाऱ्यासारखे उडून गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ज्याला वाटत होतं की 10-12 सीट या निवडणुकीत लागतील, कारण तशा प्रकारे रणनीती आखली गेली होती. ज्या प्रकारे त्यांचा वचननामा आला होता, ज्या प्रकारे राज ठाकरे साहेब प्रचाराचा झंझावात केला होता, ज्या प्रकारे प्रचार मनसेने भले पैसे वाटून नाही किंवा जाहिरात नसून पण गल्ल्यागल्ल्यात जाऊन प्रचार केला होता. वाटले होते की मनसेच्या 10 ते 12 सीट लागतील. आपण याच्या अगोदर व्हिडिओ पण केला होता, कोण येतील, कशा सीट येतील, का सीट येतील याच्याबद्दल आपण विवंचना पण केली होती. पण सगळ्याचेच जे अंदाज होते ते अंदाज चुकले. का चुकले, कशासाठी चुकले हा वेगळा विषय येते. तो वेगळ्या विषयावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवू. पण आज मला इथे चर्चा करायची आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चिन्हाचं काय होईल. आता जो निर्वाचन आयोग आहे किंवा इलेक्शन कमिशनर आहे, त्या कमिशनरच्या काही ॲक्टनुसार 4 नियम आहेत. त्या नियमानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे रेल्वे इंजिन आहे ते रेल्वे इंजिन त्यांना तसंच राहील किंवा की ते गोठवले जाईल याची एक चिंता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढे असणार. आज त्यांचं एक चिंतन शिबिर झालं. त्यामध्ये चिंतन शिबिर म्हणण्यापेक्षा एक बैठक झाली राज ठाकरे साहेबांच्या घरी, राज ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये. त्यावेळेला ज्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्यामध्ये असंच म्हणलं होतं की EVMचा घोटाळा किंवा भाजपच्या बाजूने गेल्यामुळे असा एवढा मोठा फरक पडला. पण EVM वगैरे असा आत्ता या विषयावरती न चर्चा करता की EVM हे हॅक करू शकत नाही असे आपलं किंवा EVMमध्ये गडबड घोटाळा करू शकत नाही असं सिद्ध पण झालं आहे. त्यामुळे EVMला दोष देऊन काय फायद्याचं नाही. त्याची कारणं बरीच असतील, पण ती कारणं या व्हिडिओमध्ये आपण आता काय डिस्कस करत नाही. पण फक्त आत्ता आपण डिस्कस करतो आहे की मनसेने जी 18 वर्षामध्ये जी एक इंजिन हे चिन्ह कमवलं होतं, ते वाढवलं होतं, ते लोकांपर्यंत पोचवलं होतं, ते गोठवले जाईल का किंवा ते शाबूत राहील का. इलेक्शन कमिशनरच्या याच्यानुसार जर टोटल त्या इलेक्शनमध्ये जेवढे टोटल मतं पडतील त्याच्या 3% जर मतं पडली आणि त्यांचे 4 आमदार निवडून आले तरी ते निवडणूक चिन्ह गोठवले जात नाही. किंवा जर दोन आमदार निवडून आले आणि 6% मतं पडली तरी ते निवडणूक चिन्ह गोठवले जात नाही. आणि एक आमदार निवडून आला आणि 3% मतदान पडलं तरी ते निवडणूक चिन्ह गोठवले जात नाही. पण एकही आमदार न येता जर टोटल मतदानाच्या 8% मतदान झालं तर ते चिन्ह गोठवले जात नाही. पण मनसेला मिळालेली ही मतं आहेत ती 1.29% आहेत. म्हणजे निर्वाचन आयोग किंवा इलेक्शन कमिशनरच्या या कुठल्याच अटीमध्ये हे बसत नाही. याच्यावरती जे इलेक्शन कमिशनर आहेत किंवा निवडणूक अधिकारी आहेत ते काय कारवाई करतात हे आपल्याला पुढे पाहावं लागेल. मनसेचे हे 18 वर्षांचं हे जे वाढवलेलं बाळ आहे ते गोठवले जाईल का. कारण ही मनसेची इंजिन हे चिन्ह हे 18 वर्षामध्ये प्रत्येक घराघरात गेलं होतं. मनसे म्हटल्यानंतर रेल्वे इंजिन हे एक लोकांच्या नजरेसमोर होतं किंवा लोकांच्या माइंडमध्ये होतं. जर हे निवडणूक चिन्ह जर गोठवलं गेलं तर मनसेला पुन्हा एकदा वेगळे चिन्ह घेऊन ते घराघरात पोचवावं लागेल आणि हे खूप कठीण काम आहे. त्याच्यामुळे आता
काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला लागेल की मनसेचे हे जे सिम्बॉल आहे, चिन्ह आहे किंवा पक्षचिन्ह आहे ते गोठवले जात आहेत काय. आता इथेच थांबतो. हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मित्रपरिवारांना पाठवा. धन्यवाद.